पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीने धूळमुक्ती या महत्त्वाच्या मुद्द्यावर लढवली होती। मात्र आज पंढरपूर शहराची अवस्था अत्यंत बिकट झालेली दिसून येते। कोट्यावधी रुपये खर्च करून आणलेली स्वीपर मशीन आज धूळ खात पडली आहे। केवळ 20,000 रुपयांचा एक छोटा पार्ट उपलब्ध नसल्यामुळे 70 ते 80 लाख रुपयांची मशीन निष्क्रिय पडून आहे। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। राज्य शासनाकडून नगरपालिकेला मिळालेली इतर यंत्रसामग्री देखील अशाच अवस्थेत पडून असल्याचे चित्र आहे। त्यामुळे धूळमुक्त पंढरपूर हा फक्त घोषणेतच राहिल्याचे स्पष्ट होते। तरी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ही यंत्रसामग्री कार्यान्वित करावी अशी मागणी आहे। अन्यथा जनतेला सोबत घेऊन नगरपालिकेविरोधात आंदोलन उभारावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे। पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीने धूळमुक्ती या प्रश्नाकडे लक्ष वेधत लढवली। पण आज आपण बघत आहे की पंढरपूर शहराची अवस्था काय झालेली आहे। अतिशय बेकार पंढरपूरची अवस्था झालेली आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून आणलेली स्वीपर मशीन ही धूळ खात पडत आहे। या मशीनच्या 10-20 हजार किमतीचा पार्ट या नगरपालिकेला विकत आणू शकत नाही। या 20,000 रुपयाच्या पार्टसाठी 70 ते 80 लाख रुपयाची मशीन आज धूळ खात पडत आहे। आणि पंढरपूर नगरपालिकेला राज्य शासनाने 2 शेववाहिका दिलेल्या असताना त्याची पण अतिशय बिकट अवस्था झालेली आहे। ह्या 2 शेववाहिका पण धूळ खात पडत आहे। तरी माझे पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना नगराध्यक्षांना एक थेट आव्हान आहे की लवकरात लवकर पंढरपूर शहर धूळमुक्त जर नाही झालं, ह्या अशा मशिनरी कोट्या रुपयाच्या मशिनरी जर लवकरात लवकर चालू नाही झाल्या तर आम्हाला जनसामान्यांना बरोबर घेऊन नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल। धूळमुक्तीचे आंदोलन आत्ता मेंबर म्हणले तसं आम्ही नागरिकांना सोबत घेऊन आम्ही करणार तर आहोत। परंतु त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मास्कचा हार बनवून सदर स्वीपर मशीनला तो हार घातलेला आहे आणि याच्यापुढं जास्तीत जास्त लवकरात लवकर ती मशीन चालू करून धूळमुक्तीकडे पंढरपूरच्या नगरपरिषदेने वाटचाल करावी एवढीच आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती किंवा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत।